की अमेरिकेची एखादी कंपनी आहे, त्या कंपनीला आपल्या देशामध्ये एखाद्या कंपनीच्या शेअर्समध्ये, बॉन्डमध्ये किंवा स्टार्टअपमध्ये 10,000 कोटी इन्व्हेस्ट करायचे असतील, तर अमेरिकाची ती कंपनी काय करेल, अरे 10,000 कोटी रुपये पाहिजे ना, मग ते तिकडचे डॉलर विकतील आणि त्याच्या बदली रुपये विकत घेतील. समजतंय? त्याच्यामुळे आपल्या रुपयाचा भाव वाढेल आणि डॉलरचा भाव कमी होईल. पण समजा अमेरिकाची जी बँक आहे, त्यांची जी रिझर्व्ह बँक आहे, फेडरल रिझर्व्ह बँक, त्यांनी त्यांच्या इन्व्हेस्टरला सांगितलं की हे जे 10,000 कोटी आहेत ना, ते तुम्ही फॉरेनमध्ये काय इन्व्हेस्ट करता, तुम्हाला आम्ही आपल्या देशामध्ये इन्व्हेस्ट केलात तर चांगले इंटरेस्ट रेट देऊ. आणि जर त्या इन्व्हेस्टरला वाटतंय की आपण बाहेरच्या देशामध्ये पैसे गुंतवून रिस्क घेण्यापेक्षा आपल्या देशामध्ये आपली बँक चांगला इंटरेस्ट रेट देते, तर आपण बाहेरच्या देशात कशाला इन्व्हेस्टमेंट करूया. मग ही कंपनी काय करते, जे शेअर्स, बॉन्ड्स किंवा स्टार्टअपमध्ये पैसे इन्व्हेस्ट केलेले आहेत अमेरिकन कंपनीने, ती त्या देशातून म्हणजे आपल्या देशातून काढायला सुरुवात करते. म्हणजे आता हे 10,000 कोटी ते फॉरेन इन्व्हेस्टर आपल्या देशातून काढणार आणि त्यांच्या देशात घेऊन जाणार. आणि हे करण्यासाठी त्यांना पुन्हा डॉलरच लागणार आहे, कारण की त्यांना रुपये मिळणार, ते रुपयाला कन्वर्ट करणार डॉलरमध्ये, त्याच्यामुळे डॉलरचा भाव वाढणार आणि रुपया घसरणार. आणि हेच सर्वात महत्त्वाचं कारण आहे ज्याच्यामुळे डॉलरचा भाव वाढतोय. आणि ह्याच कन्सेप्टला म्हटलं जातं फॉरेन कॅपिटल आउटफ्लो.